कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। महाराष्ट्रात धोधो पाऊस, पण अलमट्टी धरण अजूनही कोरडच। पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झालंय। तसंच मुसळधार पावसामुळे तिन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातली सगळी भिस्त असते ती कर्नाटकातील अलमट्टी धरणावर। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात नद्यांना पूर आला की अलमट्टीतून किती विसर्ग वाढवणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। मात्र यावर्षी अलमट्टी धरण तब्बल 100 TMCहून अधिक क्षमतेनं रिकामच आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील नद्या मात्र तुडुंब भरून वाहत आहेत। अलमट्टी परिसरासह धरण कार्यक्षेत्र असलेल्या बागलकोट, विजापुरातही पावसानं पाठ फिरवली आहे। म्हणून इकडे महाराष्ट्रात पूर आणि खाली कोरडं असा विचित्र विरोधाभास सध्या निर्माण झालेला आहे। अलमट्टी धरणात कोणकोणत्या नद्यांचं पाणी जातं? अलमट्टी धरण कृष्णा नदीवर बांधलेलं आहे, ज्याची साठवण क्षमता 123 TMC एवढी आहे। महाबळेश्वर मध्ये उगम पावणारी कृष्णा नदी सातारा, सांगली मार्गे कर्नाटकात प्रवेश करते। नदीला महाराष्ट्रातून येणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्या मिळतात। कोल्हापुरात कासारी, कुंभी, तुळशी, धामणी आणि भोगावती या 5 नद्यांचा संगम होऊन पंचगंगा तयार होते। नृसिंहवाडीत ती कृष्णा नदीला मिळते आणि पुढे हे पाणी अलमट्टी धरणाकडे जातं। याशिवाय वारणा नदी सांगली जिल्ह्यात कृष्णेला मिळते, तर दूधगंगा आणि कोल्हापूर कर्नाटक सीमेवरून वाहत कृष्णेत विलीन होते। कर्नाटकामध्ये पुढे घटप्रभा आणि मलप्रभा या प्रमुख उपनद्याही कृष्णेला मिळतात। कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर येऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राचं पाटबंधारे प्रशासन कर्नाटक प्रशासनाला हिप्परगजी बॅरेज आणि अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवा म्हणून दबाव टाकत असतं। पण यंदा दोन्ही धरणं जून संपून जुलै सुरू होऊनही रिकामी आहेत। पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्यानं पंचगंगा आणि कृष्णा नदी पात्राबाहेर जाऊन वाहते। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीची चिंता वाढली आहे। पण अलमट्टी धरणात पाण्याची आवक आता वाढलेली आहे। 1 जुलै पासून अलमट्टीत तब्बल 1.25 TMC पाणी साठा वाढलाय। अलमट्टी धरण किती भरलंय? अलमट्टी धरणाची कमाल साठवण क्षमता 123 TMC असताना 7 जुलैला धरणात फक्त 22 TMC पाणी साठा आहे। म्हणजेच धरणात अजूनही 100 TMC पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे। अलमट्टी धरणाची जलपातळी 508 मीटर उंच असून उपयुक्त पाणी साठा हा फक्त 4.84 TMC एवढा आहे। सध्या धरणात 21,625 क्युसेक पाण्याची आवक होत असली तरी 545 क्युसेक पाणी बाहेर सोडलं जात आहे। त्यापैकी 100 क्युसेक नदी पात्रात तर 445 क्युसेक बॅकवॉटर, बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जातं। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अलमट्टी धरणात अजून 100 TMC पाण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की पाण्याचा विसर्ग वाढवा म्हणून कर्नाटक प्रशासनाला विनवण्या करण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाहीये। कोल्हापूरहून दुर्वा दळवी, लोकमत।